सचिन अहिर ठाकरे गटाचे नेते आपल्या सोबत आहेत। सचिनजी, जांभुरी मैदानीकडे जो आमदार निधीमधून बांधकाम केलेलं आहे त्या संदर्भात मनसेचा विरोध बघायला मिळतोय। नाही, पहिली गोष्ट तर हे दुर्दैवी आहे की जे विरोध करतात त्यांना ते अजून शांतपणे हे समजलेलं नाहीये की हे ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची सोय करण्यासाठी तो बांधकाम करण्याचं काम विकास निधीतून आपण करतोय आणि त्यांना हे माहित नसेल की या अगोदर देखील याच व्यासपीठावरती राहुल नार्वेकर जे सभापती होते त्यांनी आश्वासन दिलं होतं, इतरांनी येऊन आश्वासन दिलं होतं, यांचेही काही नेते तेही अगोदर त्या निवडणुकीच्या अगोदर दिलं होतं। आज आम्ही करतोय तर त्याचा पोटदुखा कोणाला होण्यात काय अर्थ आहे? हे सर्व राहायला बाजूला की ज्यावेळी एक अधिकृत रीतीने ज्यावेळी विकास निधीतून काम करत ना, हे कोण आहे जे जाऊन ते थांबवत आहेत? निवड थांबवण्याचं नाही तर ज्येष्ठांच्या वरती जाऊन हात पुसण्याची यांची हिंमत होत असेल तर मला असं वाटते हे प्रकरण आता हे दिसते तसं सोपं राहिलं नाहीये। म्हणजे मग जर कोणी दादागिरी करायला जर येत असेल तर मग काय दुसरे कार्यकर्ते किंवा जनता काय चूप बसणार आहे का? सचिनजी, खरं तर दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांची आपल्याला भिडलेले दिसतात, त्याबद्दल काय तुमची प्रतिक्रिया आहे? जिकडे योग्य आहे तिकडे कोणी केलं तर त्याच्यात काय वाद नाही, पण जिकडे जर समजा अशा पद्धतीने जर वेगळ्या माध्यमातून जर कोणी अडवण्याचं काम करत असेल तर आम्हालाही आमची स्टाईल माहित आहे। आमचे कार्यकर्ते जर उतरले तर मग बाकीच्यांचं फिरणं मुश्किल होईल। परंतु प्रश्न असा आहे की हे एका प्रकरणामधून ज्येष्ठांना जशी मारहाण होण्याची हिंमत होत असेल प्रशासन काय करते आणि जर प्रशासन चूप बसत असेल तर मग आम्हाला उतरावं लागेल। निश्चित। मनसेचे संदीप देशपांडे सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। संदीपजी, जांभोरीमध्ये जो आदित्य ठाकरेंनी बांधकाम केलेलं ते बेकायदेशीर असल्याचा आरोप मनसे करते, काय नेमकी तुमची भूमिका आहे? निश्चितपणे पहिली गोष्ट तर मैदानात हे सांगतात की ज्येष्ठ नागरिकांसाठी बांधलं, ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा बांधलं तर आमचं काही ऑब्जेक्शन असायला कारण नाही। यांनी अख्खी रूमच्या रूम बांधली तिथे, आमचं ऑब्जेक्शन त्या गोष्टीवर आहे। दुसरा खोटं बोलायचं, रेटून बोलायचं ही शिवसेना उभाटाची स्टाईल आहे। ते सांगतात ज्येष्ठांना मारहाण केली, कुठले तुम्ही व्हिडिओ बघा, तो माणूस काही ज्येष्ठ वाटतोय तुम्हाला? आणि तो येऊन आमच्या लोकांना धक्का मारेल तर आम्ही पण महाराष्ट्र सैनिक आहोत, आम्ही का आता बांगड्याला मारले? आणि मुळात असं आहे की मैदान हे खेळासाठी आहे, तिथे बांधकाम करा, अनधिकृत बांधकाम करा, मग ती भाड्याने द्या, ही यांची पहिल्यापासून स्टाईल आहे मैदानं गिळंकृत करायची। मैदानं गिळंकृत करायला आम्ही देणार नाही, ती मैदानं जनतेची आहेत, ती जनतेसाठी नेहमी खुली राहिली पाहिजे। संदीपजी, पण ज्येष्ठांना सुद्धा मारहाणचा आरोप ठाकरे गटाकडून केला जातो। आरोप कोणी काही करेल हो, तुम्हाला दिसतंय का ते मला सांगा, त्याचा पुरावा द्यावा ज्येष्ठांना मारहाण झाली तर। याबद्दल तुम्ही कायदेशीर काही मदत घेणार आहात? हे धंदे करायची गरज नाहीये उभाटाला। व्हिडिओमध्ये तुम्हाला कोण ज्येष्ठ दिसतंय? काही बोलायचं म्हणून बोलायचं। आपल्यासोबत सचिन अहिर सुद्धा आहेत। सचिनजी, संदीप देशपांडे म्हणतायत कोणालाही वृद्धांना मारहाण झालेली नाही असं म्हणतायत। सचिन यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे। संदीपजी बोला।